डोंबिवली में एक बार फिर प्रदूषण का नया संकट सामने आया। एमआईडीसी के आवासीय इलाके के बाद अब केडीएमसी क्षेत्र के 27 गांवों में भी वाहनों, कपड़ों और शेड्स पर काले धब्बे दिखने लगे हैं। यह मामला स्थानीय नागरिकों के लिए गंभीर चिंता का विषय बन गया है, क्योंकि यह रहस्यमय प्रदूषण सीधे उनके स्वास्थ्य और जीवन शैली को प्रभावित कर रहा है। पहले हरे रंग की बारिश, फिर गुलाबी सड़कें और अब काले धब्बों का कहर डोंबिवली एक बार फिर चर्चा में है। स्थानीय नागरिकों ने शिकायत की है कि ये काले कण उनके वाहनों से लेकर कपड़ों पर चिपक रहे हैं और सर्विस सेंटर में ले जाने के बाद भी हटाए नहीं जा सकते। अब यह समस्या 27 गांव में फैल चुकी है, जिससे ग्रामवासी बेहद नाराज है। प्रशासन की ओर से बताया गया है कि जांच जारी है और जल्द इसकी विस्तृत रिपोर्ट पेश की जाएगी, लेकिन जब तक इसका समाधान नहीं निकलता तब तक लोगों में डर और असुविधा का माहौल बना हुआ है। प्रशासन से अपील की है कि इस गंभीर प्रदूषण को लेकर तुरंत ठोस कार्रवाई की जाए। आमच्याकडे तसंच झालंय, पूर्ण गाड्यांवरती माझ्या तिन्ही गाड्या 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, यांच्यावरती एवढे टिपके म्हणजे पडलेले। मी अक्षरशः गाडी बघून वॉशिंगला दिली, वॉश करून आणल्यानंतर पॉलिशला दिली। ते पॉलिशनी पण असं निघत नव्हतं। पूर्ण डीपमध्ये त्यांनी पॉलिश पेपरने झिरोच्या पॉलिश पेपरने घासून काढले, पूर्ण काढले। आज पुन्हा डाग पडलेत या तिन्ही गाड्यांना। आणि इकडे घराच्या वरती पण छोटे छोटे कलर केलेले आहे। मी आता घराला कलर केलेला आहे, त्याच्यावरती पण टिपके, काले टिपके पडलेले, ते निघतही नाहीयेत। हा प्रदूषण कुठला? मागच्या वेळेस पण हिरवा पाऊस झाला, आता हा काले टिपक्यांचा काय आहे आता? आणि आमच्या जमिनी, कुटुंबाची पण जमीन, आमच्या एवढ्या स्थानिकांच्या म्हणजे आजूबाजूच्या गावांच्या जमिनी एमआयडीसीने ॲक्वायर केल्या आणि आम्हाला त्याचा मोबदला कितीही जमीन गेली तरी मोबदला 15 मीटरचा भेटतो, म्हणजे 1 गुंठा, तो पण विकत घ्या आणि त्यांचं 99 वर्षाच्या करारावर। आज ते काही डेव्हलपमेंट दुसरंच दिवस चाललंय आणि रहिवासी आहेत किंवा बिल्डिंगी झाल्यात, अनधिकृत बांधकामं झालेत, त्याच्यातली स्थानिकांच्या जमिनी घेतल्या शासनाने। तिसराच माणूस काय घेऊन बसलाय, हे काय? रस्त्याचा पण रस्ता एकाच साईडला वाइंडिंग म्हणजे वाढलाय, 50 फूट एका साईडला वाढलाय, त्याचाही मोबदला नाही। म्हणजे स्थानिकांवर अत्याचारच चाललाय हा। काल संध्याकाळी तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी काल संध्याकाळी केलेली आहे। आज सकाळी पाहणी चालू आहे, कुठल्या परिसरामध्ये काय प्रदूषण आहे याची, आणि त्याप्रमाणे अहवाल बनवण्याचं काम चालू आहे आणि अहवाल बनवलं की तर आपल्याला कम्युनिकेट करतात। कल्याणला ऑफिस आहे डोंबिवलीसाठी, तर आता निवेदन आम्हाला एक प्राप्त झालेलं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने एक ऑफिसर इथे एमआयडीसीमध्ये बसवायची तजवीजचा प्रस्ताव आपण पुढे पाठवू। काळ्या टिपक्याच्या बाबतच तुम्हाला काल संध्याकाळी तक्रार प्राप्त झालेली आहे। त्याप्रमाणे आपण काल मिलापनगरचा भाग तपासलेला आहे, रात्री मिलापनगरच्या बाजूचाही भाग तपासला आहे। आज सकाळी तपासणी चालू आहे, कुठपर्यंत काळं प्रमाण आहे आणि त्याप्रमाणे अहवाल आपल्याला सबमिट केला। ठोस कारवाई तर नक्कीच होईल, त्याबाबत ठोस कारवाई तर होणारच आहे आणि त्याचा अहवालही मी आपल्याला हे करतो।